अशोक भुसे दादांकडे या ठिकाणी आपण होतोय. त्याला जोरदार काय सगळ्यांच्या हातावर जोरदार. हो. आलेल्या पाहुण्यांकडून आमच्या वाढदिवसांकडून त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतोय. अशोकदादांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जरा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्याचा आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा अशोकदादा त्याला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतोय. भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्ध जाऊन एक आपला वाढदिवसामध्ये पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो अशोकदादा हिरे. एक आगळं वेगळं प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बोधिसत्व महामानव भारतीय रत्न संप्रदाय विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आचारांना विचारांना त्यांच्या स्मृतींना पंचांतरांना विनम्र अभिवादन. जी संस्था 25 राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम करते, जी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर त्यांच्या 49 वर्षाच्या धम्मानाच्या कार्याला मी वंदन करतो. या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, या संस्थेचे कायदेशीर सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर या तिन्ही बंधूंच्या सामाजिक धार्मिक राजकीय चळवळीला मी मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी आज धर्मकर आज आनंदाचा दिवस या ठिकाणी शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अशोकदादा हिरे यांचा 17वा या ठिकाणी आपण वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. आणि या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंत मनोरंजनाचं काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कलाकारांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपासक उपासिका सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम. तर बंधूंनो, आपण आपल्या दादांचं कोणतंही कार्य असेल तर वेळ झालेला आहे आणि पुढील सुद्धा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करणार आहोत. म्हणून त्यांच्या परिवारातील अशोकदादा हिरे साहेब, त्याचप्रमाणे लताताई त्यांच्या हेमलता त्या बरं हेमलताताई नाव उठता येत नाही, त्यांचे जे व्याही भुसावळवरून या ठिकाणी आलेले लोखंडे साहेब, प्रल्हाद लोखंडे साहेब
सुभाष लोखंडे त्यांनी सुद्धा दादांना ठीक आहे होय साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी यावं असं दादांची विनंती आहे. सर्वांनी पुढे या ठिकाणी आपल्या आदर्शाचं पुष्पपूजा दिनपूजा आणि सुगंधित पूजा त्यांच्याकडून आपण करून घेत आहोत. भुसावळवरून आलेले त्यांचे नातेवाईक व्यावी प्रल्हाद लोखंडे साहेब या या ठिकाणी त्यांच्या त्यांचे जावई प्रसंजित लोखंडे साहेब त्यांच्या परिवाराने या ठिकाणी यायचं आहे पायातील चप्पल काढून आणि या ठिकाणी आपण तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर आपण पुष्प अर्पण करायचे. त्याचप्रमाणे आजचा ज्यांचा वाढदिवस आहे दादा अशोक दादा हिरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून घ्यायचं. दादा जावं मुलगी या तुम्ही हार घालून घ्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकरुणी तथागत गौतम बुद्धांचा या ठिकाणी त्यांची गावड्यांमधून येऊन मेणबत्ती अगरबत्ती या ठिकाणचे सुगंधी करावी. गायकवाड साहेब दुसरे जावं त्यांचे मुलींनी पण यावं आणि या ठिकाणी अगरबत्ती फजिती करायचं. तुम्ही मेणबत्ती रुपाली आणि स्वतः येत नाही त्यांनी पण प्रज्ञा गायकवाड शिल्पा कांबळे अगरबत्ती या ठिकाणी पाहिजे. सर्वांनी स्टेजवर हात जोडून उभा राहिला. त्यांनी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित केलेले सर्वांनी हात जोडून सर्वांना विनंती करतो वेळ झालेला आहे. आपण सामुदायिक त्रिशरण पंचशील घेत आहोत. सर्वांनी आपल्या पायातील चप्पल बाजूला काढून डोक्यावरून टोपी काढून या ठिकाणी आपण पहिल्यांदा आपल्या आदर्शांना वंदन करून घ्यायचं आहे. तुम्हाला गुडघ्यावर बसता येतं वंदन करता येतं बसा तुला बोला हां सर्वांनी हात जोडा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बसा खाली मांडी घालून बसा. अखिल मानव जातीला महाकरुणे तथागत गौतम बुद्धाने त्रिशरण आणि पंचशील दिलं. आज शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय अशोकदादा हिरे यांच्या 17व्या वाढदिवस निमित्त आपण सर्वांनी सामुदायिक त्रिशरण आणि पंचशील सर्वांनी घ्यायचं आहे. वेळेअभावी सर्वांनी हात जोडा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अधिन्नदाना वेरमणि समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 सकल बीजं विदुरयाणं देवरूपं सुजीवं निमलचक्षो गभीरघोषं गौरवर्णं सुकायं अभयचित्तं निभकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरजं सुगणनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुचाकरा भक्त काजा चौदार संगली शास्त्र धरिता तरी कापला हरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ पूर्णता किरण स्मृती जाळिता उदाळिल्या अगतिका मार्ग साचा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलते सार्थ सत्या शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा. या ठिकाणी आपण आपणाला जे त्रिशरण पंचशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भीमचरण आणि भीमचे आपण वेळे आहोत. या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वांनी सामुदायिकरित्या घेतलेले. तर बंधूंनो, दादांच्या बाबतीमध्ये बसा दादा. या ठिकाणी पुढील कार्यक्रम जो आहे वाढदिवसाचा कलाकाराच्या माध्यमातून आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या माध्यमातून या ठिकाणी पार पडणार आहे. परंतु बंधूंनो, या ठिकाणी वडाच्या झाडाची सावली ती उन्हामध्ये कळते आणि अशोकदादा हिरे साहेबांच्या त्या माणसाला किंमत ज्यावेळी या रमाबाई आंबेडकर नगरातील नागरिक ज्यावेळी अडचणीत येतो त्यावेळी अशोकदादाची किंमत मात्र सर्वांना कळते. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज अशोकदादा हिरे साहेब आज 70 वर्षाचे झालेले आणि 70 वर्ष पूर्ण करून या ठिकाणी 71व्या वर्षामध्ये ते उद्या पदार्पण करणार आहे. आणि त्या ठिकाणी ह्या परिवाराने ॲक्च्युली दादाला जे आतापर्यंत या ठिकाणी ज्यांनी हेमलता ताईंनी जी त्यांना चांगल्या प्रकारचे साथ दिलेले त्या हेमलता ताईबद्दल सुद्धा या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून सांगा. बघा, या ठिकाणी माणसाने दिवसाला 300 टाळ्या वाजवल्या पाहिजेत. 300 किती? 300 टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण का त्याचं की आता अटॅकचं आणि लकव्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे.
तुम्ही जर 300 टाळ्या जर वाजवल्या तर तुम्हाला लकवा आणि अटॅक कधी येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये मी बघत होतो, आज अशोकदादा निकाळजे साहेब आणि दुसऱ्या कलाकारांनी एवढं चांगलं कार्यक्रम घेतलं, पण माणसं फक्त बघत राहतात, टाळीच वाजवत नाही. कमीत कमी अशा कार्यक्रमानिमित्त तरी आपला 300 टाळ्यांचा कोटा पूर्ण करा. सर्वांनी या ठिकाणी अशोकदादांच्या 17व्या वाढदिवसाला सर्वांनी टाळ्या वाजवा. जो टाळ्या वाजवायला खंतुशी करू नका. चंद्रभागा हरिभाऊ हिरे त्यांच्या आई सुद्धा 97 वर्षाच्या आहेत आणि त्या ठिकाणी आई इथं आहे. आणि त्या आईचा ज्यावेळी इथं गाणी म्हणत होते ना, त्या आईकडे कुणाचं लक्ष नव्हतं, बाजूला आहे त्यांचं. ज्या प्रत्येक गाण्याला त्या आईचा एवढा आनंद 97 वर्षामध्ये सुद्धा ज्यांनी बघितलं असेल आणि जेवढ्या टाळ्या त्या वाजवत होत्या तेवढे बाकीचे मात्र सगळे सुंद होऊन बसत होते. त्या आईचा तर आदर्श घ्या. धन्यवाद. त्या आईसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आज त्यांचा मुलगा 70 वर्षाचा झाला आहे आणि 97 वर्षाची आई त्या आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. याच्यासारखं प्रारब्ध मी म्हणतोय आपल्यामध्ये नशीब किंवा भाग्य नसतं, पण हा फार चांगला योग आहे. आज ही आई आणि हे सर्व म्हणजे त्यांच्याकडे आई हे सर्व मोठं दैवत आमच्या दादाकडे आहे आणि ते 70 वर्षाचे तिने. बंधूंनो, दादाच्या सांगण्याबद्दल सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात दादांचं काम फार मोठं आहे. भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा 133ला आम्हाला काय अडचण आली तर खरोखर दादाकडे यावं. पैशानं श्रीमंत असलेली माणसं पावला पावलावर भेटतात. पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनानं श्रीमंत असलेला माणूस हा फक्त अशोकदादा हिरे. तर मनानं श्रीमंत असलेल्या अशोकदादा हिरेंना मी साबळे परिवाराच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेशच्या वतीनं आणि रमाबाई आंबेडकर नगर वार्ड शाखा 133च्या वतीनं त्या दादांना त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं राहावं आणि त्यांच्या ध्येय आणि महत्वाकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत आणि त्यांना निब्बाण प्राप्त होतो, निर्मळ जीवन जगण्याची कला त्यांना पुढं. आणि असाच त्यांची आज मला सांगायला, आज सोन्याचा दिवस तुम्हाला सांगायला होतोय हर्ष. आणि आमच्या अशोकदादा हिरे साहेबांना लाभो आयुष्य सतस्य, लाभो आयुष्य सतस्य या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथं पुढील जो कार्यक्रम आहे या ठिकाणी खरोखर जो आपला संस्काराचा भाग आहे, आम्ही आज पाश्चात्य संस्कृती या ठिकाणी अवगत करतो. प्रत्येक कुटुंब आपलं काय करतं, कोयका अंत कापला जातो, ओवाळणी केली जाते, परंतु बंधूंना आपण धम्म संस्कारापासून काय अलिप्त आहे. आणि बरेच आमचे लोक म्हणतात की पूजापाठ का करावा. भगवंतांनी महामंगल सूक्तामध्ये सांगितलेलं आहे, असे वनाचे बालानं पंडितानच सेवना पूजाचे पूजनीयानं येतम मंगलम उत्तम. जर भगवंतानी मंगलसूत्रामध्ये सांगितलेलं आहे माणसाचं मंगल कशात आहे, असे वनात मूर्ख लोकांची संगत धरू नका, ज्ञानी लोकांची संगत धरा आणि आपल्या आदर्शांची पूजा करून आपलं वाढदिवस किंवा आपल्या घरातील धम्मसंस्कार साजरे करा. जर तथागत गौतम बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, तर आज आमच्यातला विद्वान माणूस त्या पूजेला कुठेतरी विरोध करतो. या ठिकाणी मी भीमा तुम्हा वंदना या कलाकारांचा या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम आहे. या ठिकाणी भरपूर अशोक निकाळजे सारखे सर्वच कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा कार्यक्रम तर या ठिकाणी होणार आहे. आपण पुढील जो कार्यक्रम आहे त्यांचा परिवार आणि आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत. आम्हालाही या ठिकाणाहून 10 वाजता गाडी आहे. आमच्या शाखेचे अध्यक्ष विश्वास कांबळे गुरुजी त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे. आम्ही सर्व शाखा आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. मी माझ्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवतो आणि एक दादांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा 133च्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथं जमलेल्या सर्वांच्या प्रती परत एकदा मंगल कामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबा, या ठिकाणी आशीर्वाद गाथा घेतो. आलो इथं थांबा. या ठिकाणी भगवंताच्या मुखातून आलेली आशीर्वाद गाथा या ठिकाणी घेत आहे. सर्वांनी बसा इथं. ताई सर्वांनी आपल्या सर्वांसाठी बघा आशीर्वाद गाथा या ठिकाणी 2500 वर्षापूर्वी भगवंताच्या मुखातून आलेली त्या आशीर्वाद मग गाथेमध्ये म्हणलेले तर आणि लाचचं शरणत्य घेऊन आम्ही त्यांचं स्वागत
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते इचितं पतितं तुय्यं तिप्पमेव समीजतु सभ्ये पुरेन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नारसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपाणसम्पत्ति विनाते समीजतु सर्वांनी बोला साधु 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 या ठिकाणी सामुदायिक सन्नती घेऊन पुढील कार्यक्रम घेऊन सर्वांनी हात जोडा नातीने शरणमय्यं भूतोने शरणं हेतेन सत्यवचेन होतु मे जय मङ्गलम् नाति मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जय मङ्गलम् नाति मे शरणमय्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जय मङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि